तर राम राम मित्रांनो, आज सुद्धा मी सकाळी 6 वाजताच उठलोय आणि म्हटलं 6 वाजता उठून पार्ट टाइम करावं. तुम्हाला तर माहिती आहे, मी 2 वाजता आपल्या ऑफिसला जात असतो, दुसऱ्या ड्युटीला जात असतो. त्यामुळे पार्ट टाइम करण्यासाठी मी सकाळी 6 वाजता उठलेलो आहे. पाहू शकता तुम्ही किती अंधार आहे. आणि मी काय करतो, लगेच आपलं पोर्टर ऑन करतो आणि ऑनलाईन होतो आणि शोधत असतो. आता ऑनलाईन झालं म्हणजे ऑर्डरची वाट पाहावं लागणार मला. कमी कमी आपल्याला माझं टार्गेट आजचं कमी कमी 600 रुपये घरी घेऊन जायचे. आज 2 वाजेपर्यंत 600 रुपये घरी घेऊन जात आहे. मग एक ऑर्डर लागते आपल्याला उबेरची, ती बी 158ची. तुम्ही वरती पाहू शकता, स्क्रीनशॉट टाकलेच मी. 158ची आपल्याला ऑर्डर लागते. ती द्यायची आपल्याला असते मोशीला. तुम्हाला तर माहिती आहे, मोशी म्हणजे एक ऑर्डर लागत नाही तिथं. चला तर निघूया, ही मोशीला ऑर्डर घेऊन जायची आपल्याला. चला निघूया मित्रांनो, चला. Okay, let's go. तर आपण ह्या ठिकाणी ऑर्डर दिलेली आणि आपल्याला ऑर्डरचे भेटले आहेत 158 रुपये. पाहूया दुसऱ्या ऑर्डरची वाट. तर मित्रांनो, आपल्याला ही 155ची ऑर्डर भेटलेली आहे. ते ऑर्डरचा हिस्सा सुद्धा सांगतो, त्याचवर एक झलक पहा आपल्या राजाची. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ तर पाहिलाच आहे, पण आता कमेंट मध्ये राजे लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, येतो आपण आता कस्टमरच्या घरी. ही असली बॅग असते, कस्टमरला द्यायची असते. आता लिफ्ट मध्ये असो, लिफ्ट मध्ये मॅडम म्हणल्या तर वरती या म्हणलं, ठीक येतो वरती, काय हरकत नाही मॅडम. मित्रांनो, मॅडमनं आपल्याला 155ची ट्रिप होती आणि आपल्याला. तर मित्रांनो, खरंच काही कस्टमर चांगले असतात, कारण की मी जे पिकअप लोकेशनला गेलो, ही जी ऑर्डर घेण्याकरिता, तर मला तिथं 20 मिनिटं थांबावं लागलं होतं, कारण की ते काहीतरी झेरॉक्स वगैरे आणायला गेले. त्यामुळं मला 20 मिनिटं थांबावं लागलं. 155ची ऑर्डर होती आणि मला तिथे त्यांनी 200 रुपये. असे कस्टमर सहसा भेटत नाहीत. तर खूप खूप धन्यवाद असा कस्टमर. जर का मित्र लगेच मिळते आपल्याला 381ची ऑर्डर. तर पाहू शकतात, आपल्याला ही अशी वस्तू हेडफोन घेऊन जायचं असतंय. तर आपण निघतो आता हेडफोन घेऊन मित्रांनो. तर आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि फायनली आपण हे जे शेवटचं आपण पार्सल देणार आहोत कस्टमरला आणि घरी जाणार आहोत. कारण की तुम्हाला माहिती आहे, आपण पार्ट टाइम करतोय, तर दुसऱ्या सुद्धा जॉबला जायचं आहे. ठीक आहे, हा लास्ट ऑर्डर आहे. जर भेटली जर आपल्या रूटला, तर ती सुद्धा जाऊन घेणार आहोत आपण. ती सुद्धा, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकेलच. तर मित्रांनो, आपण 381 रुपये घेतलेले आहेत कस्टमरकडून. आता इथं आपला दिल खुश झालेला आहे. देवी ऑफ 5 स्टार मध्ये आता तर पाहतो आपल्याकडची वाट म्हणजे आपल्याला ऑर्डरची वाट पाहतो आपल्या साईडची, कारण की आपल्याला घरी जायचंय. आता वाट आता कधी पडली ऑर्डर. तर माफ करा मित्रांनो, मी व्हिडिओ टाकू शकलो नाही, थोडासा क्लिप. तरी मी तुम्ही पाहू शकता माझा स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग. आपल्याला ट्रिप भेटलेली अशी 286 रुपयाची आपल्या घरापर्यंत. ती अशी म्हणजे घराजवळच असती. लय झालं तर 500-600 मीटरचा फरक आहे. आपल्या घराशेजारची ट्रिप भेटलेली असती आणि आपण ट्रिप बंद. माझी शेवटची ऑर्डर झालेली आहे कंप्लीट तशी. तर आता मला कस्टमर, मी आता आलो, शेवटची ऑर्डर तर झाली कंप्लीट, पण मला जे मटेरियल आणलं मी आता ते टाकायला कसं सांगितलं माहिती आहे का, त्यासाठी मला 250 रुपये दिले. ही जाळी दिसते, ही या जाळीमध्ये कपडे टाकले. त्या जाळीमध्ये मी कपडे टाकले. त्या बघा, इथं ही जिथे दिसते इथं, याच्यात मला 250 रुपये दिले. तर मित्रांनो, त्या जाळीमध्ये कपडे टाकण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला वाटतं जाळीमध्ये कपडे का टाकले, त्याचं एक म्हणजे महत्त्वाचं कारण आहे, जे गरजू लोक येतं, ज्याला कपडे, आता तुम्ही समजू शकता, जे काम करणारे लोक आहेत, जे हाऊसवाईफ, आपलं जे कामं करायला, घरगुती कामं करायला येतात, लेडीज आहेत, आता जेंट्स काय असते तर तिथं काम करणारे, तर ते असे कपडे घेऊ शकत नाहीत, बरोबर. तर ते त्याच्यामध्ये कपडे टाकतात. ते असे म्हणजे सगळेजण ज्या सोसायटीमधले भरपूर, तिथं आणखीन बी भरपूर ढेव होता कपड्याचा. ज्याला कपडे पाहिजे, ज्याला गरजू लोक आहे त्याला, तर ते तिथून कपडे घेणार, जसे लागतील तसे कपडे घेणार, ते यूज करणार, बरोबर आहे. काही गरीब लोक असतात, त्याला घेऊ शकत नाहीत कपडे, ठीक आहे, पैशाची टंचाई असते, म्हणजे भरपूर कारणं असतात. तर ते लोक समजा जे घेऊ शकणार तिथून ते कपडे यूज करणार, त्यासाठी ते कपडे त्यात टाकलेले जाळीमध्ये.
तर ती खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हीसुद्धा टाक, जर असेल कपडे तर जुने कपडे असेल तरी चालते, तुम्ही त्यात टाका. ज्याला गरजू लोक आहेत ते घेणार, यूज करणार. ठीक आहे, एकच आहे माझं सांगण्याचं कारण होतं. ठीक आहे. हां, परत एक गोष्ट सांगायची मला. तुम्ही तसं हा व्हिडिओ बनवतो, पण असे कसले व्हिडिओ बनवतात त्यात कसली रेकॉर्डिंग दिसत नाही, कुठं फिरतो ते दिसत नाही, निश्चित छोटे ते स्क्रीनशॉट टाकतो आहे. तर मुळात म्हणजे आता आता खरं जर माझ्याकडे कॅमेरा, आता मी मुद्द्यावर येतो, जर खरं जर माझ्याकडे कॅमेरा असता, आता माझ्याकडे एकच मोबाईल आहे, आता मी शूट करतो आहे, हाच कॅमेरा आहे आणि हाच कॅमेरानं मला, म्हणजे कॅमेरा म्हणजे मोबाईल आहे, ह्याच मोबाईलनं मला स्क्रीनशॉट काढणं समोरचं, आता ते हँडलला मोबाईलच्या समोर, आता बरेच काही तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, त्याच्या हेल्मेटला मोबाईल असतो, आपलं हे असतं, कॅमेरा असतो, बरोबर. आता ते 15-20 हजार कॅमेरा असतो, आपण तर ते घेऊ शकत नाहीत. तर ते कॅमेरा घेऊन यूज करतात, पण आपण तसं नाही. आता कारण की मला समोर हँडललासुद्धा मोबाईल ठेवावा लागतो, बरोबर, मॅप पाहण्यासाठी. मग ते मॅप पाहतो, मला थोडासा टाईम काढतो आणि मोबाईल काढून थोडीशी शूटिंग करत असतो, बाकी काहीच नाही. मग तर जर भविष्यात जर आलेच पैसे तर आपण घेऊ. तुमचा जर सपोर्ट भेटला मला तर नक्कीच मी छोटासा कॅमेरा घेईन 10-12 हजाराचा आणि तुमच्यासाठी चांगली व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करेन. तर मला जास्त आशा नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. असे तुम्हाला व्हिडिओ बनवत राहील. लवकरच आपला तुमच्या आशीर्वादाने कॅमेरा जर आला तर खूपच चांगलं होईल. तर ठीक आहे, व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी असे व्हिडिओ बनवत राहील. ठीक आहे, धन्यवाद.